अरे बघा समोर खाली चौकोनी भिंतींच्या तुटलेले वाड्या दिसतात बघा समोर. हे आहेत अष्टप्रधान मंत्रिमंडळांचे वाडे. महाराजांच्या काळात 8 मंत्री होते. मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, हंबीरराव मोहिते, अनाजी पंत, रामचंद्र निळकंठ, निराजीरावजी, रघुनाथ पंडित, रामचंद्र त्रिंबक अशा 8 मंत्र्यांची 8 घरं. हे वरती 5 वाडे आहेत. खाली कोपऱ्यात झाडं दिसतात बघा समोर. मगाशी खाली भिंती दाखवली 3, खाली 3. त्यांचं ऑफिस दप्तरखाना पुढे आपल्याला दाखवण्यात येईल. त्या वाड्याच्या पाठीमध्ये छोट्या चौकोनी पण टॉयलेटची रचना आहे बघा. प्रत्येक महालामागे प्रत्येक वाड्यामध्ये तिकडे राणी महाल प्रत्येक महालामागे प्रत्येक वाड्यात त्या स्वच्छतेगृहाची रचना आहे. तिथे समोर जाळीवर 3 खड्डे आहेत. पहिली राजांच्या काळात ते धान्य कोठार आहेत. राजांनंतर 1733 ला गडावर पेशवे आले. पेशव्याने त्या खड्ड्यांचा उपयोग कैदी ठेवायला केला. 7 दिवस गुन्हेगारांना ठेवायचे. 8व्या दिवशी पुन्हा कबूल नाही झाला की गडाच्या उत्तरे बाजूला टकमकटोक आहे, तिथून ते गुन्हेगारांचा हातपाय बांधून पोत्यामध्ये भरून पाणी लोट करायचे. शिवकालीन धान्यांची कोठाऱ्याचे तुम्ही सर्वांनी कोल्हापूरमध्ये पन्हाळा पाहिले असेल. पन्हाळ्यावर स्वराज्याचे मोठे 3 धान्य कोठारे आहेत. त्यांची नावं आहेत गंगा, यमुना, सरस्वती. त्यांना अंबारखाना म्हणतात. इकडे कोकणात कणगी किंवा ताकात तिपेवेल हा गड मागाशी तुम्ही खालून पाहिला नुसता डोंगर वाटला. वरती आल्यावरती इमारती आहेत. याला म्हणतात गनिमी कावा. अन्न आणि पाणी असेल तर रायगडावरतून माणूस जगाविरुद्ध लढू शकतो. असं किल्ल्याचे या वैशिष्ट्य. पैसे पडलेत नंतर कळलं का? नंतर मग काय करायचे माहिती का?